नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. बाप म्हणून योग्य अशी जबाबदारी प्रतापराव पार पाडतात. ते अश्विनची समजूत काढतात. अश्विनला सांगतात की तू बाप म्हणून नाही तर मित्र म्हणून मला सगळं सांग. त्यावेळेस अक्षरशः त्याच्या गळ्यात पडून अश्विन रडतो. त्यावेळेस प्रतापरावचे डोळे पाणावतात, पण तो खूप खंबीर असतो. इकडे सर्वजण जायला लागलेले असतात. अर्जुन म्हणतो की पाठीमागून मी येईल. तो टॉय जे असतं ते या सायलीच्या हातामध्ये देतो आणि हे सर्वजण प्रवास करायला लागतात. त्यावेळेस कुठे जायचं आहे असा प्रश्न विचारल्यानंतर जायचं आहे असं सायली सांगते. आता सर्वजण गेल्यानंतर पाठीमागून राकेश उठतो, कारण राकेशनी ब्रेक फेल केलेला असतं. ब्रेक ऑइल त्याने बाहेर काढलेलं असतं आणि ते जाऊस्तोवर ते ऑइल सगळं सांडून जाईल आणि नंतर ब्रेक फेल झाल्यानंतर ॲक्सिडेंट होईल असं त्याचा मानस असतो. खूप कपटी डाव तो रचतो. तसं होणार देखील आहे. हे प्रवास करत असतात त्यावेळेस तुला काही त्रास तर होत नाही असं सायली रविराज विचारतो. त्यावेळेस देवीच्या कृपेने सगळं व्यवस्थित होईल अशी आशा या सायलीला असते. त्याच वेळेस सगळं वादळ सुटतं, इकडून तिकडून वारा वाहू लागतो. अक्षयचा या कल्पना आणि अस्मिता बसल्यास त्या ठिकाणी देखील वारा येतो. अचानक वारा कसा काय आला हे बघून या कल्पनाला थोडी काळजी वाटू लागते. मधुभाऊ देखील बैचेन असतात, ते देखील हालचाल करू लागतात. आज असं वाटत होतं की मधुभाऊ उठूनच सायली आणि त्यांना वाचवायला जाणार आहेत, कारण ॲक्सिडेंट होणार यांची चाहूल त्यांना लागलेली असते. आता ही ती टॉयकडं बघत असते, त्या बाहुलीकडं बघत असते. ती अक्षरशः पाठीमागं वळून बघते देखील गाडीमधून. तिला थोडंफार आठवायला लागतं. इकडे सगळं ॲक्सिडेंट झाल्यानंतर सगळी प्रॉपर्टी राकेशने नागराजच्या नावावर होणार हे सगळ्यांचा मानस असतो. ह्या आनंदाने ते सर्वजण त्याचा आनंद व्यक्त करतात, खूप खुश असतात आणि राकेशचं कौतुक नागराज करत असतो. आणि हा देखील रविराज काका वारले हे सांगायला जे ॲक्टिंग करतो त्याच्यानंतर नागराज खूप हसू लागतो. सायलीला खूपच त्रास होत असतो. इकडे पूर्णाजी देखील स्वप्न बघतात की तन्वीचा जीव धोक्यात आहे, तन्वीला वाचवा. सर्वजण तिला झोपेतून उठवतात आणि तिच्या शेजारीच बसतात. त्यावेळेस सर्वजण तिची समजूत काढतात, पण तन्वीचा जीव धोक्यात कसा काय हे पूर्णाजीला कळत नसतं. शेवटी ते स्वप्न आहे म्हटल्यावर ती शांत होते. आता लहानपणच्या सगळ्या आठवणी, जो ॲक्सिडेंटचा सीन या सायलीला आठवायला लागतो आणि लहानपणच्या आठवणीमध्ये अर्जुनने दिलेलं लॉकेट देखील हे आठवतं. अक्षरशः जी मधली चेन होती तिला आठवत नव्हती, ती सगळी तिला आठवायला लागते. आता लहानपणीची तन्वीचा चेहरा तिला स्पष्टपणे जाणला लागतो, जो तिचा चेहरा असतो. मित्रांनो, ते लॉकेट दिलेलं अर्जुन हे देखील तिला आठवतं. ती खूप खुश होते. पण इकडे रविराज मात्र ब्रेक दाबताना त्याच्या अशा लक्षात येतं की ब्रेक फेल झाला आहे. आता पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कळेल की खरंच ॲक्सिडेंट होतो की नाही, ह्यांचा जीव वाचतो की नाही.